नमस्कार. बातमी आहे सोलापुरातून. महात्मा बसवेश्वर पुतळा कामाच्या गुणवत्तेत तडजोड नको. महापौर विनायक कोंड्याल यांचे अधिकाऱ्यांना सूचना. महापौर विनायक कोंड्याल आणि उपमहापौर देवकर यांनी कोणतम चौक येथील महात्मा बसवेश्वर पुतळा सुशोभीकरण कामाची पाहणी केली. या कामाचा आढावा घेत असताना काम दर्जेदार व्हायला पाहिजे आणि गुणवत्तेत अजिबात तडजोड करणार नाही अशी तंबी देखील विनायक कोंड्याल यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या. माजी महापौर स्वर्गीय बंडप्पा मुनाळे यांच्या कार्यकाळात 1988 साली महात्मा बसवेश्वर महाराजांचा पुतळा चबुतरा लोकार्पण करण्यात आला होता. 38 वर्षानंतर महापौर विनायक कोंड्याल यांच्या कार्यकाळात बसवेश्वर महाराजांचा चबुतरा काम नव्याने होणार असून या कामाकरिता कोणताही निधी कमी पडू देणार नसल्याचे सांगत महापौर कोंड्याल यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दर्जेदार कामासंदर्भात सूचना केल्या. महात्मा बसवेश्वर पुतळा सुशोभीकरणासाठी भाजप मंडल अध्यक्ष अक्षय अंजिखने यांनी 20 लाख रुपयांचा निधी पालकमंत्री जयकुमार गोरे आणि आमदार देवेंद्र कोटे यांच्या माध्यमातून मंजूर करून आणला होता. या निधीतून पुतळा चबुतरा, सीसीटीव्ही कॅमेरे, परिसर सुशोभीकरणाचे काम सुरू असून यापूर्वी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या माध्यमातून जगदीश पाटील, अक्षय अंजिखने आणि श्री बसवेश्वर सर्कल मित्र परिवार यांनी 25 लाख रुपये मंजूर केले होते. या प्रसंगी अक्षय अंजिखने, बसवेश्वर मध्यवर्ती महामंडळाचे जगदीश पाटील, नगर अभियंता सारिका आकुलवार, दिवाणजी गणेश चिंचोळी, आनंद मुस्तारे, रेवणसिद्ध आवजे, माजी नगरसेवक अमित पाटील, भीमाशंकर पद्मगोंडा, चंद्रशेखर कंदकूर, सागर अतनुरे, सचिन शिवशक्ती, गुरुराज परमगोंडा, सतीश पारेली, अमित चडचणकर, बसवराज चडचण आदी बसवेश्वर सर्कल मित्र परिवार मोठ्या संख्येने या प्रसंगी उपस्थित होता. या प्रसंगी महापौर विनायक कोंड्याल काय म्हणाले पाहूयात. एक भाविकांचे श्रद्धास्थान आहे. त्या ठिकाणी बसवेश्वरला आज आपण पाणी करतो. नेमकं काय सांगणार? बसवेश्वर महाराजांचे या ठिकाणी पुतळ्याच्या परिसराची पाहणी केली असता अखंड महाराष्ट्राचे म्हणा किंवा देशाचे आपले श्रद्धास्थान असलेले असे आमचे बसवेश्वर महाराज यांच्या रिन्युएशनचं या ठिकाणी काम प्रगतीपथावर चालू आहे. आज त्या ठिकाणी पाहणी केली असता काम हे युद्ध पातळीवर चालू आहे आणि आपल्या अक्षय तृतीयाच्या आत या ठिकाणी काम करा असे आम्ही या ठिकाणी आदेश दिलेला आहे. बसवेश्वर मध्यवर्ती मंडळाचे या ठिकाणी मागणी होती. तसेच आपले अनेक मंडळाचे समाजाचे असेल सर्व समाजाच्या या ठिकाणी मागणी होती की पुतळा लवकर चांगला आणि व्यवस्थित सुशोभीकरण व्हावा. आज या ठिकाणी पाठपुरावा करत असलेले आमचे नगरसेवक मित्र अक्षय अंजिखने साहेब असतील, जगदीश पाटील साहेब असतील, तसेच आमचे मुस्तारे साहेब असतील, आतनुरे दादा असतील, तसेच आमचे आवजे काका असतील, गणेश काका चिंचोळी असतील, या ठिकाणी अनेक बसवेश्वर प्रेमी महाराज प्रेमी या ठिकाणी सर्व लोक या ठिकाणी अतिशय चांगल्या पद्धतीने लक्ष देऊन आपल्या महापालिकेतून म्हणा, डीपीडीसी फंडातून म्हणा किंवा आपण अजून व्यवस्थित अजून काय निधी आपल्याला मिळतो आणि पुतळ्याचं काम कधी लवकर पूर्ण होतं या ठिकाणी त्यांचं सातत्य या ठिकाणी आहे. आणि निश्चित या ठिकाणी एक सांगू इच्छितो की पुतळ्यासाठी रिन्युएशनसाठी कुठलाही फंड किंवा निधी कमी पडणार नाही या ठिकाणी असं शब्द देतो. आणि येणाऱ्या काळामध्ये हा जो आता पुतळ्याचं काम चालू आहे 40 ते 50 वर्ष हे व्यवस्थित टिकलं पाहिजे, अशा पद्धतीने काम व्यवस्थित व्हायला पाहिजे असे आमचं या ठिकाणी प्रशासनाला आदेश आणि त्याच्यासाठी वाटेल तेवढा निधी आम्ही या ठिकाणी देऊ असे आम्ही सांगू इच्छितो.